हाय फ्रेंड, माझं नाव श्यामल आहे. माझं वय 22 वर्ष आहे. नुकतंच माझं लग्न झालं होतं. माझ्या लग्नाला फक्त 5 महिने झाले होते. मला एका खेडेगावामध्ये दिलं होतं. माझा नवरा एका शाळेवर क्लर्क म्हणून काम करत होता. त्यांच्या व माझ्या घरची परिस्थिती सारखीच होती. ज्या गावात माझं माहेर होतं त्याच गावात मला दिलं होतं. माझ्या नवऱ्याचं आणि माझं कॉलेजला असताना प्रेम झालं होतं. त्यामुळे तो माझ्या खूप मागे लागून माझ्याबरोबर विवाहबद्ध झाला होता. मलाही तो फार आवडत होता. म्हणजे आमचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि दोन्ही घरच्यांनीही ते स्वीकारलं होतं. आमचा संसार व्यवस्थित सुरू झाला होता. पण माझी सासू म्हणजे आत्या मला खूपच दमून घेत होती. तिला वाटायचं हिने सारखं काम करत राहावं. काही दिवस मीही तिचं ऐकलं आणि नंतर तिच्या काही गोष्टीला मी हळूहळू विरोध करू लागले. कारण सारखं काम करून मी खूप थकून जायचे. यामुळे माझे हातपाय सारखे दुखायचे. एवढं सगळं करून झाल्यावर माझा नवरा मला रात्रभर झोपू देत नव्हता. काही दिवसापूर्वी आमचा आवाज ऐकून आत्याबाईंनी आम्हाला सांगितलं होतं, थोडं नीट झोपत जा. माझी आत्या दिसायला खूपच सुंदर होती. माझे सासरे 5 वर्षापूर्वी एका आजाराने गेले होते. तेव्हापासून माझी आत्या एकटीच राहत होती. मी माझ्या सासूला आत्या म्हणत असे. तिचं वय 40 वर्ष होतं. पण या वयातही तिचा तो उत्साह खूप होता. काही दिवसांनी तिच्याविषयी मला वेगळंच पाहायला मिळालं होतं. जेवणानंतर माझा नवरा व मी झोपण्यासाठी घरात गेलो की तीही एका शेजारच्या तरुण मुलाला तिच्या रूममध्ये बोलवायची आणि त्याच्याकडून रात्रभर ते काम करून घ्यायची. तिचं असं वागणं पाहून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं. पण तो तिला काहीही बोलत नव्हता. तो फक्त मला म्हणायचा, त्याकडे तू दुर्लक्ष कर आणि माझ्याकडे लक्ष दे. पण त्यांच्या आवाजाने मला काही झोप लागत नव्हती. तो तरुण पोरगा आत्याबाईला रात्रभर झोपू देत नव्हता आणि तीही त्याच्यापासून चांगलीच मजा करून घेत होती. माझ्या नवऱ्याला बराच वेळा झोप लागायची, पण मला माझ्या आत्याच्या त्या आवाजाने झोप लागत नसे. त्या दोघांचं लफडं अख्ख्या गल्लीत माहीत झालं होतं. काही दिवसांनी त्या तरुण पोराला त्याच्या वडिलांनी चांगलंच सटकून काढलं होतं. कारण तो मुलगा एकुलता एक होता आणि थोडा मोठ्या घरातला होता. शेवटी त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न जमवलं आणि लवकर करूनही टाकलं होतं. लग्नानंतर तो फक्त 8 दिवस बायकोबरोबर झोपला आणि 9व्या दिवशी तो पुन्हा माझ्या आत्याबाईकडे येऊ लागला. तिची त्याला चांगलीच चटक लागली होती. त्यामुळे बायको आली तरीही तो आत्याबाईला शांत करण्यासाठी रात्री यायचा. माझ्या अशा विचित्र आत्याचं वागणं पाहून मला कधीकधी खूप चिड यायची. पण माझा नवरा मला शांत बसवायचा. तो म्हणाला, तुला त्रास होत असेल तर आपण काही दिवसांनी शेतामध्ये राहण्यासाठी जाऊ. म्हणून काही दिवसांनीच माझ्या नवऱ्याने शेतामध्ये एक घर बांधलं होतं. आम्हाला तिथे राहण्यासाठी जायचं होतं. पण माझी आत्या मला म्हणाली, तुम्ही गावातच राहा, मी जाते शेतात राहायला. शेवटी तिचा निर्णय आम्हाला ऐकावा लागला आणि ती शेतात जाऊन राहू लागली. उलट शेतामध्ये तिला त्या कामासाठी मोकळीक मिळाली होती. तो मुलगा 8 वाजता जेवणानंतर तिच्याकडे जायचा आणि सकाळपर्यंत तो तिथेच थांबायचा. मला वाटलं शेतामध्ये राहण्यासाठी आत्या गेली आहे, त्यामुळे तिची सवय कमी होईल. पण उलट त्या दोघांचं वाढत चाललं होतं. मला वाटायचं उतार वयात आत्याला जास्त चेव यायला लागला आहे. शेवटी काही दिवसांनी या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं आणि माझ्या संसाराकडे लक्ष दिलं होतं. माझी आत्या अशी वागत आहे म्हणून अनेक लोक आम्हाला टोमणे मारायचे. पण माझा नवरा मला शांत राहण्यास सांगायचा. त्यामुळे ही सर्व परिस्थिती हाताळून आम्ही कसा तरी संसार करत होतो.